नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे अगदी मनापासून माझ्या चॅनलवर। तर आपण रेसिपी बनवणार आहे। त्याला लागणारे साहित्य आहे नारळ आहे, म्हणजे ड्राय कोकोनट पावडर, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि साखर। याच्यापासून आपण एक उपवासाची रेसिपी बनवणार आहे। तर सोबत माझ्या शेवटपर्यंत रहा। गॅस चालू झाला, कढई ठेवली। कढईमध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं 1 चम्मच, आणि ड्राय कोकोनट पावडर आहे ते थोडं आपण तुपामध्ये परतून घेऊया। तूप आपलं छान गरम झालेलं आहे। तर बघू शकता तूप आपलं छान गरम झालं आहे। तर कोकोनट पावडर टाकून घेते मी याच्यामध्ये, आणि थोडं आहे ना आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून 7 ते 8 दिवस ही रेसिपी आपल्याला टिकली पाहिजे। याच्यासाठी मी परतून घेत आहे। तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही प्रमाण साहित्याचं वाढवू शकता। तर छान आहे, तर मी भाजून घेते। कमी गॅसवरच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, कारण का खाली लागण्याची शक्यता असते पावडर असल्यामुळे। तर गॅस आहे ना आपल्याला कमीच ठेवायचा, आणि आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता कलर थोडा चेंज झाला आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे। तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर शेंगदाणे आहे ते पण मी थोडे भाजून घेते साजूक तूप टाकून। हे पण थोडं परतून घेते आणि नंतर मिक्सरला दळून घेते। खूप छान असते ही रेसिपी खायला, तर उपवासाच्या दिवशी। तर मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच बनवा। शेंगदाणे भाजले असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे। थोडं परतून घेते, थोडा कलर चेंज होईपर्यंत। तर शेंगदाणे आपले भाजले गेले आहे। गॅस बंद केला आहे मी। बस बघू शकता इतक्याच प्रमाणात मी भाजले आहे। तर आता आपल्याला मिक्सरला दळून आणायचं। तर इथे मी टप ठेवला आहे। त्या टपमध्ये 1 वाटी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला किती साखर पाहिजे, म्हणजे तुम्हाला किती गोड हवा आहे तितक्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। मी 1 वाटी टाकत आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकत आहे। हे छान आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे। मी छोटा मिक्सरचं भांडं ठेवलं आहे। याच्यामध्ये मला शेंगदाणे दळून आणायचे आहे। तर बघू शकता थंडे झालेले आहे। याच्यामध्येच मी विलायची पण टाकून घेते। आपला पाक पण आहे ना होत आलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने छान आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला सांगते तर शेंगदाणे भाजण्याचं कारण का तर शेंगदाणे भाजल्यामुळे आहे ना टेस्ट छान येते, म्हणूनच मी शेंगदाणे भाजून घेतले आहे तुपामध्ये, आणि जास्त दिवस टिकेल पण। बघू शकता। तर शेंगदाणा याच्यामध्ये टाकून घेते मी। तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स काही आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण टाकू शकता, घालू शकता। तर मी 2च साहित्यामध्ये बनवत आहे। तर तुम्ही याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता हे पण टाकू शकता। छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने। तर मी याच्यामध्ये चारोळी घालून घेत आहे। माझ्या मुलाला चारोळी आवडते म्हणून मी चारोळी घालत आहे। तर आपला पाक छान झाला आहे। तर आता गॅस बंद केला मी। याच्यामध्ये पाक टाकून घेते। चाळणीने गाळायचं, कारण की याच्यामध्ये काही कचरा वगैरे असतो, कचरा निघून जातो। तर आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर याच्यानंतर आपल्याला
थोडं थंड झाल्यानंतर लाडू बांधून घ्यायचे आहेत. मी दुसरं ताट घेतलं, दुसरी प्लेट घेतलेली आहे. याला साजूक तूप लावून घेते. लाडू बांधू शकता तुम्ही, वडी पाडू शकता. एखाद्या वेळेस अशी पण रेसिपी बनवायची आणि खायची, तीच ती खाऊन पण आपल्याला कंटाळा येत असतो. तर बघू शकता ताटाला मी पूर्ण तूप लावून घेतलं आहे आणि हे छान मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आता मला सेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गरम असल्या तेव्हाच आपल्याला सेट करून घ्यायचं. मी एका प्लेटमध्ये सेट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला वड्या पाडायच्या आहे. तुम्हाला जशा हव्या, चौकोनी तर छोट्या मोठ्या अशा प्रमाणात आपण करू शकतो. साधी आणि सोपी रेसिपी आहे. अशा साध्या सोप्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्कीच तुम्ही जाऊन भेटू शकता, बघू शकता, लाईक देऊ शकता, कमेंट्स करू शकता किंवा चॅनलला भेट देऊ शकता. साध्या आणि सोप्या अगदी घरगुती साहित्यामध्ये बनलेल्या रेसिपी असतात माझ्या. तर बघू शकता अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार झाली आहे. बघू शकता, हे बघा छान निघत आहे. गरम आहे तरी पण निघत आहे. तर अशाच काढून घ्यायच्या. तर बघू शकता मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पूर्ण बघा. बघितल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद करते, आभार व्यक्त करते. अशीच रेसिपी छानशी घेऊन मी पुन्हा परत तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.